धुळे देवपूर आग्रा रोड, गांधी पुतळा ते नगावबारी मार्ग या धोकादायक बनलेल्या मार्गावर सतत वाढत असलेल्या अपघातांना आळा घालण्यासाठी तात्काळ स्पीड ब्रेकर, पार्किंग व्यवस्था आणि वाहतूक नियंत्रणाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी दिनांक 27 नोव्हेंबर 2025 रोजी संभाजी ब्रिगेडतर्फे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या मार्गावर अलीकडच्या काळात झालेल्या 4 मोठ्या अपघातात 2 जणांचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. निवेदनात सांगण्यात आले की धुळे शहराच्या जलद वाढत्या विकासामुळे वाहतूक लक्षणीय वाढली असून गांधी पुतळा ते नगावबारी हा मार्ग अत्यंत धोकादायक झाला आहे. रस्त्याचे नूतनीकरण पूर्ण झाले असले तरी वाहतूक नियंत्रण, स्पीड ब्रेकर, पार्किंग व्यवस्था आणि सुरक्षिततेची इतर साधने उपलब्ध नसल्याने वाहनांचा वेग अनियंत्रित राहतो. नेहरू चौक, SSVPS कॉलेज चौक, दत्त मंदिर चौक, हिम हॉटेल चौक, तुळजाई प्रोव्हिजन चौक, GTP बापूजी चौक या प्रमुख ठिकाणी स्पीड ब्रेकर नसल्याने अपघातांची शक्यता अधिक वाढते. रस्त्यालगत असलेल्या बाजारपेठांमध्ये पर्यायी पार्किंग नसल्याने वाहने रस्त्यावर पार्क केली जातात आणि वाहतूक कोंडी निर्माण होते. देवपूर आग्रा रोडवर तातडीने स्पीड ब्रेकर, वाहतूक नियोजन आणि पार्किंगची शिस्तबद्ध अंमलबजावणी करण्यात यावी. अन्यथा व्यापक जन आंदोलन उभारण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे. निवेदन देताना जिल्हाध्यक्ष शिवश्री हेमंत भडक, सचिव महेश पाटील, भूषण बागुल, नंदू अहिरराव, नितीन पाटील, अमर फरताडे, YR मंडाले, BA पाटील, नाना शिरसाट, दिनकर जाधव, मनोज रुईकर, डॉ. नागेश पाटील, नितीन जाधव, कैलास देसले, अशोक जाधव, उदय पवार, श्याम बोरसे, जितेंद्र पाटील, विकास जीवरक आदी पदाधिकारी उपस्थित होते. जय जिजाऊ, जय शिवराय. आम्ही आज कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग धुळे यांना निवेदन देण्यासाठी आलो आहोत. विषय असा आहे, देवपूर आग्रा रोड येथे गांधी पुतळा ते नगावबारी दरम्यान काही महत्त्वाच्या चौकांमध्ये स्पीड ब्रेकर बसवण्यात यावी अशी आम्ही मागणी करण्यासाठी इथं आलो आहोत. यासाठी देवपूरमधील गांधी पुतळा ते नगावबारी या परिसरामध्ये वाहतुकीची कोंडी होत आहे. या वाहतुकीची कोंडीमुळे अपघातांचे प्रमाण जास्त वाढलेले आहे आणि लोकसंख्या वाढल्यामुळे रस्त्यांचे रुंदीकरण झालेले आहे, पण पुरेशा प्रमाणात रुंदीकरण झालेले नाही आहे. त्या रस्त्यांवरती अतिक्रमणं आहेत. शिवाय वाहनं जे पार्किंग करतात, रस्त्यावर वाहनं पार्किंग करतात, त्यामुळे रस्ता दुभाजक जरी असला तरी तो एकमार्गी मार्ग तयार होतो. त्यामुळे अपघाताचे प्रमाण जास्त वाढलेले आहे. त्यासाठी आम्ही संभाजी ब्रिगेड धुळे जिल्ह्यातर्फे मागणी करीत आहोत की बाबा नेहरू चौक, नंतर SSVPS कॉलेज, GTP दत्त मंदिर चौक, हिम हॉटेल चौक आणि GTP चौक या 4-5 चौकांमध्ये स्पीड ब्रेकर लवकर बसवण्यात यावे. कारण का की या चौकांमध्ये उर्दू हायस्कूलजवळ मागे एक तरुणाचा अपघात होऊन मृत्यू झाला जागेवरती. शिवाय दत्त मंदिर चौकामध्ये पेट्रोल पंपाजवळ एका इसमाचा जागीच मृत्यू झाला ST महामंडळाखाली. आणि आता 2-4 दिवसापूर्वी एका मोटरसायकलचा ST महामंडळाखाली येता त्याचा अपघात वाचलेला आहे. त्याचा मृत्यू होण्यापासून वाचला, पण त्याला गंभीर दुखापत झालेली आहे. असे अपघात वारंवार घडत आहे. त्यामुळे संभाजीची अशी मागणी आहे की बाबा या सदर चौकांमध्ये लवकर स्पीड ब्रेकर बसवण्यात यावे अशी मागणी आम्ही या निवेदनावर करीत आहोत. हे लवकर स्पीड ब्रेकर बसवल्याने 8 दिवसाच्या आत तर संभाजी ब्रिगेड व्यापक आंदोलन उभं करेल असा इशारा आम्ही प्रशासनाला देत आहोत.